शेतकरी मित्रांनो, तुम्ही भेंडी पीक लावलं आहे आणि त्या भेंडी पिकावर पांढरी माशी किंवा इतर रसोषक कीड आली नाही असं होत नाही, बरोबर. परंतु ही कीड जर आल्यावर ती नियंत्रणात लवकरात लवकर आली पाहिजे. मग त्याच्यामध्ये पांढरी माशी असेल किंवा तुडतुडे असतील किंवा इतर रसोषक कीड असेल, यांचं वेळेस नियंत्रण जर झालं नाही तर परिणामी पिकाची अवस्था अशी होते जशी तुम्ही आत्ता स्क्रीनवर पाहताय. भरपूर जास्त प्रमाणामध्ये रसोषक किडींचा प्रादुर्भाव जो आपल्या उत्पादनावर थेट परिणाम करतो. तर मित्रांनो, उत्पादनावर परिणाम झाला नाही पाहिजे, त्यासोबतच फुलकळी जास्त लागली पाहिजे, सेटिंग व्यवस्थित झालं पाहिजे आणि प्लॉट हा कीडमुक्त राहिला पाहिजे. यासाठी काय करायचं आहे, तर यासाठी आपल्याला एक फवारणी करायची आहे. तर याच्यामध्ये आपल्याला औषध लिमिटेड या कंपनीचं आंधी, ज्यामध्ये आपल्याला पायरिप्रॉक्झिफेन आणि बायफेन्थ्रिन हे 2 घटक पाहायला मिळतात. आणि दुसरं आपल्याला याच्यामध्ये घ्यायचं आहे एक्स्ट्रा हे जे प्रोडक्ट आहे, तर हे एक रिसर्च बेस्ड प्रोडक्ट आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला अल्फा नॅफ्थेल ॲसिटिक ॲसिड हा कंटेंट पाहायला मिळतो, ज्याचा वापर आपल्याला प्रति 200 लिटर पाण्यासाठी 100 मिली किंवा 20 लिटरच्या पंपासाठी 10 मिली एवढा करायचा आहे. त्यासोबत आपल्याला आंधी घ्यायचा आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला पायरिप्रॉक्झिफेन 10% आणि बायफेन्थ्रिन 10% WWEC फॉर्म्युलेशनमध्ये हा कंटेंट आपल्याला पाहायला मिळतो. आंधी या कीटकनाशकाचा वापर आपल्याला सर्वसाधारण 1 मिली ते 1.5 मिली प्रति लिटर पाण्यासाठी पिकाच्या अवस्थेनुसार करायचा आहे, ज्यामुळे पांढरी माशी किंवा इतर तुडतुडे किंवा रसोषक कीड, ह्या इतर जे काही रसोषक कीड आहेत ह्या सगळ्यांच्या नियंत्रणासाठी अतिशय बेस्ट आहे. यांची फवारणी करत असताना मित्रांनो, नेहमी लक्षात घ्या, फवारणी ही एकदम सकाळी असावी किंवा संध्याकाळी असावी. शक्यतो दुपारची फवारणी टाळावी, कारण या हीटमध्ये इव्हॅपोरेशन होणं साहजिक आहे. त्यामुळे आपल्याला कधीकधी फवारणीचा रिझल्ट येत नाही. तर फवारणी ही सकाळी किंवा संध्याकाळी करावी. आणि आपल्याला भेंडी पिकावरील ज्या रसोषक कीड आहेत त्या पूर्णपणे कंट्रोल करण्यासाठी आणि फुलवाढीसाठी आपल्याला वापरायचं आहे औषध लिमिटेड कंपनीचं आंधी आणि एक्स्ट्रा.